हॅलो फ्रेंड्स, मी अलका स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अलका घोडकेच किचन। आज आपण बनवलेली आहे भेंडीची भाजी। लहान मुलांना ही भाजी खूप आवडते आणि आपल्याला पण करायला इतकी सोपी आहे की 7 ते 8 मिनिटांमध्ये भाजी रेडी होते। शाळेच्या गडबडीमध्ये किंवा मग लेकरांना पटकन भूक लागली असेल तर पटकन करून द्यायला ही भाजी एकदम सोपी आहे। तुम्ही पण अशी भाजी करून बघा। सहसा तर भेंडीची भाजी ही सर्वांच्याच घरात केली जाते, पण भेंडीची भाजी करताना सहसा ती चिकट होते, मोकळी होत नाही। आपण यामध्ये एक ट्रिक वापरलेली आहे, त्याने भाजी चिकट होत नाही। त्यासाठी आता मी इथे भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। भेंडी आपल्याला पुसून घ्यायची आहे आणि अशी गोल आकारामध्ये कापून घ्यायची। हवं तर तुम्ही उभ्या आकारात पण कापू शकता, पण गोल आकारात कापल्यावर भेंडी चिकट होत नाही। अशी आपल्याला भेंडी कापून घ्यायची। जर तुम्हाला मसाला भेंडी करायची असेल तर तिला उभं कापलं तरीही चालेल। आता सर्व भेंडी कापून झालेली आहे। गॅसवर एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं गरम व्हायला। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची तडतडायला आणि मोहरी मस्त तडतडली की त्यामध्ये आपण कापून घेतलेली भेंडी टाकायची। जर तुम्हाला तिखट आधी टाकायचं असलं तर टाकू शकता, पण मला नंतर भाजी काढून घ्यायची होती साधी थोडी, म्हणून मी आधी तिखट घातलेलं नाही। जर साधी काढून घ्यायची तर आपल्याला तिखट नंतर घातलं तरीही चालेल। आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे आणि मीठ टाकून आपल्याला 2 मिनिट परतून घ्यायचे। मीठ एकदा सर्व भाजीला लागलं की भेंडी आपल्याला झाकून घ्यायची 2 मिनिटासाठी आणि 2 मिनिटानंतर परत एकदा काढून बघायचं। भेंडी मस्त नरम झालेली असते। आता भेंडी काढून घेतलेली आहे मी साधी थोडीशी, लहान लेकरांसाठी किंवा अशी हिरवी भाजी पण सर्वांनाच खूप आवडते, त्यामुळे अशी थोडी काढून घेतली तरी चालेल तुम्हाला आवडत असेल तर। आता तिखट टाकण्यासाठी मी थोडंसं तेल टाकलंय आणि यामध्ये तिखट टाकून घेत आहे। तिखट टाकल्यानंतर आपल्याला थोडासा याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। हे बघू शकता तुम्ही। तिखट चांगलं तळलं की मग नंतर त्यामध्ये आपल्याला भेंडी मिक्स करायची। तिखट मस्त तळलेलं आहे आणि भेंडी मिक्स करायची। आता भेंडी चिकट दिसत होती ना, त्यासाठी आपण यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कुट्टा घातलेला आहे। जर जाडसर घालायचा असेल तर तेही तुम्ही घालू शकता आणि यानंतर आपल्याला परत थोडा वेळ झाकून ठेवायचे, म्हणजे त्याचा चिकटपणा सगळा निघून जातो। लहान मुलांना चिकट झाल्यामुळे भाजी आवडत नाही, म्हणून यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कुट्टा घालायचा आणि परत झाकून ठेवायची, एक वाफ येऊ द्यायची। आणि ही बघा आता भाजी आपली अशी छान झालेली आहे। यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता कशी मोकळी अशी भाजी झालेली आहे। आणि श्रावण महिना चालू असल्यामुळे यामध्ये कांदा लसूण न वापरता एकदम परफेक्ट भाजी आपण बनवलेली आहे आणि लहानांना पण आवडते आणि मोठ्यांना पण। तुम्हाला कशी वाटली आजची भेंडीची भाजी? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। भेटूया आपण अशाच पुढच्या छान सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।